हॅलो. आज मी जस्ट आलेली आहे आत्ता कॉलेजमधून. सो बॅग बघू शकताय तुम्ही. ही बॅग नव्हती घेऊन गेलेली, मी जस्ट अशीच घेतली. ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ काय असणार आहे, जस्ट आलेली आहे मी कॉलेजमधून आणि मी काहीच हातपाय पण नाही धुतले अजून. आज मी विचार करत होती की ऑइलिंग करावी जरा. केसांना खूपच जास्त वृक्ष झालेले आहेत, कारण की मी जसं तुम्हाला सांगितलंय की माझ्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्स सुरू आहेत. सो ही जी मी जर्सी घातलेली आहे ही यावर्षीची नाहीये. जेव्हा मी फर्स्ट इयरला होती, म्हणजे 2016ला, तेव्हाची ही जर्सी आहे जी मी आता घातली आणि मला एकदम चांगली होतीये पण ती. सो ही अशी काहीशी दिसते मला. आणि सो स्पोर्ट्स चालू आहेत. सो 2 दिवसापासून आम्ही बरेच ग्राउंड वरती होतो, म्हणून केस खूपच जास्त ड्राय वाटत आहेत मला. आणि मी तसंही वीकली 2 to 3 टाइम्स ऑइलिंग करते माझ्या केसांना. सो आता मी आधी तर आंघोळ करून घेते, कारण की एवढ्या वेळ नाही थांबू शकत मी. तर पटकन मी आंघोळीची तयारी तर करूनच घेते आणि मग पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी कंटिन्यू करते आणि सांगते की माझं हेअर ऑइलिंग रिच्युअल कसं आहे ते. तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, कुठेच जाऊ नका. सो मी आलेली आहे मस्तपैकी आंघोळ करून आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की काय आहे माझा हेअर ऑइलिंग रुटीन. सो फर्स्ट थिंग फर्स्ट, की मी या मोठ्या दादांच्या कंगव्यांनी माझे केस विंचरून घेणार आहे, कारण की हेअर ऑइल करायच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप ही आहे की आपले केस आधी तर डिटँगल असलेले पाहिजे, म्हणजे आपल्याला हेअर ऑइल करताना जास्त त्रास नाही होत आणि जास्त हेअरफॉल नाही होत. ठीक आहे. सो फारसा गुंता तसं नाहीच होत माझ्या केसांमध्ये, आणि ते ऑलरेडीच बघा केस एकदम असे ऑइलीच झालेले आहेत. सो त्यांना ऑइलची खूप जास्त गरज आहे सध्या. हा सगळा गुंता छोटा छोटा काढून घ्यायचा. आणि हेअरफॉल थोडाफार तर होतोच, पण तेवढं ठीक आहे. ठीक आहे. कोणतेही सिरम्स आणि हेअर प्रोडक्ट्स हे सगळे लावा तुम्ही. खूप जास्त पैसे असतील तुमच्याकडे किंवा आवडतं, मला स्वतःला आवडतं आणि मी पण खूप जास्त हेअर प्रोडक्ट्स यूज करते. पण एकदम जी बेसिक्स गोष्ट असतात ना, जसं हेअर ऑइलिंग करणं, हेड मसाजेस, हे सगळं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की हे खूप टाइमा आधीपासून चाललेलं आहे, तर त्याचं काहीतरी कारण असेल म्हणून. सो आपल्याला ते सगळं फॉलो करायचं आहे. बाकीचे पण प्रोडक्ट्स लावा, सगळे खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत. असं नाही की केमिकली बेस्ड जे काय असं येत आहे ते सगळंच वाईट आहे, असं काही नाही. ते तर खूप जास्त चांगले आहेत आणि प्रत्येक इन्ग्रेडियंट काहीतरी एक इफेक्टिव्ह यूज घेऊन येतो त्यासोबत. तसं एक पर्टिक्युलर फॉर्म्युलेशन रेडी केलेलं असतं. सो तुम्ही असा नका विचार करू की कोणतेच प्रोडक्ट्स चांगले नाहीये, असं मी काय बोलते, असं अजिबात नाहीये. मी फक्त एवढं बोलते की आठवड्यातून तुम्ही 2दा कमीत कमी, तुमचा खूपच जास्त ऑइली स्कॅल्प असेल तर तुम्ही बाय टॉकिंग विथ युअर डर्मेटोलॉजिस्ट ऑर युअर डॉक्टर, तुम्ही त्यांना कन्सिडर करून त्यांच्याशी बोलून तुम्ही यूज करा ऑइल. म्हणजे त्यांचे नॉर्मल ड्राय फिटिक स्कॅल्प आहे, माझं एकदम ड्राय स्कॅल्प असतं. सो मला ऑइल खूप जास्त सूट होतं. मी अगदी जेव्हा स्कूलमध्ये होते किंवा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा सुद्धा मी खूप जास्त ऑइल लावायची. मला तेल खूप जास्त आवडतं. ठीक आहे. आणि मला हे तेल ना असं मिक्स करून लावायला खूप जास्त आवडतं, एकच नाही. मी कधी आल्मंड ऑइल, कधी आल्मंड कोकोनट मिक्स करून, आणि मी जास्त करून तर हे नॉर्मल तेल असं हे लावतच नाही, कारण की मी तेल पण घरी आम्ही बनवलेलं आहे, म्हणजे माझ्या बहिणीने बनवलेलं आहे. ते एकदम छान तेल आहे, तेच लावते मी. आज मी घाईमध्ये हे घेतलं, कारण की सगळ्यांकडेच ते जे मी यूज करते ते वालं तेल नसेल. ठीक आहे. सो कोणतंही तेल जे तुम्ही रेग्युलरली यूज करत असाल, किंवा मला तर असं वाटतं तेल पण आपण चेंज करत राहायला पाहिजे, कारण की एवढी चांगले चांगले तेल असतात. सो प्रत्येक तेल यूज करून बघायला काय हरकत आहे. नवरत्न वगैरे खूप थंड थंड वाटतात असं ते. आता मी इथे रूट्सला हा आल्मंड ऑइल यूज केलाय ना, सो मला टिप्सला हा यूज करायचा. असं मिक्स करून मी यूज करते. ठीक आहे. आणि मला भरपूर एकदम चंपी असं ऑइलिंग आवडतं. ठीक आहे. असं कंजूसी नाही करत मी अजिबात. ठीक आहे. एक एक केस असं मस्तपैकी कव्हर झाला पाहिजे विथ ऑइल, म्हणजे
एकदम चांगला इफेक्ट मिळतो आपल्याला त्याचा, एकदम हळूहळू असं. आता मी छानपैकी असं ऑइल लावलेलं आहे आणि मी अजून थोड्या वेळ पण मसाज करणार आहे, पण इतक्यात कम्प्लीट वेळ तुम्हाला मी मसाज करत दाखवणं काही गरजेचं नाहीये. पण व्हिडिओ बनवायचं हेच कारण होतं की आत्ताच्या मुली जास्त करून एकदम म्हणजे ते जेनझी बोलतायत, त्यांना अजिबात ऑइल वगैरे असं काही आवडत नाही. ते फक्त ते ड्राय शॅम्पूज यूज करतात, डायरेक्ट प्रॉडक्ट यूज करतात. म्हणजे विदाऊट ऑइलिंग हेअर वॉश करणं हे माझ्यासाठी खूपच मोठी एकदम टॉक्सिक गोष्ट वाटते मला ही. कधीही शॅम्पू करायच्या आधी आपण आधी हेअर ऑइल हा केलाच पाहिजे, कारण की शॅम्पू म्हणजे ते कितीही चांगलं असलं तरी आफ्टर ऑल इट इज मेड अप ऑफ केमिकल्स, आणि केमिकल्स डिरेक्टली तुम्ही तुमच्या हेअर्सवर यूज करताय. हेअरवर कोणतीही कोटिंग नसताना आपण जेव्हा हेअर ऑइल करतो ना, तेव्हा डोकं एकदम शांत होतं आणि पूर्ण केसांवर एक कोटिंग येते त्या ऑइलची. म्हणून आफ्टर हेअर ऑइलिंग जेव्हा आपण शॅम्पू यूज करतो तेव्हा तो शॅम्पू डिरेक्टली आपल्या हेअर्सला नाही टच होत, ते ऑइल वॉश आउट करतात. आणि ते ऑइल पण एकदम क्लिअर वेने कम्प्लीट वॉश आउट करण्याचं खूप इम्पॉर्टंट असतं हा वाला पॉईंट. पूर्ण प्रोडक्ट, जो काही प्रोडक्ट तुम्ही तुमच्या हेअर्सला लावतात तो पूर्णपणे वॉश आउट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. कारण की मग ते डम्प होत जातं आणि मग ते डॅन्ड्रफला राईज करतं किंवा त्याच्यामुळे इचिंग होते, मग इन्फेक्शन स्टार्ट होतं आणि मग आफ्टर ऑल हेअरफॉल हा एंड रिझल्ट तर आहे सगळ्या प्रॉब्लेमचा. आणि मग हेअरफॉल होतो, अनकंट्रोल हेअरफॉल होतो. तर माझ्या प्रेग्नन्सी नंतर तर माझे खूपच केस गळत होते, पण मी खूपच जास्त रिकव्हर केलेले आहेत. असे वाटायचे तर माझं असं टक्कल दिसत होतं, पण मी खूपच जास्त रिकव्हर केले. कंटिन्यू हेअर ऑइल हे ते मी ते करतच होते. पण प्रेग्नन्सीमध्ये ते गळतातच, वी कांट हेल्प इट. पण त्याला परत रिगेन कसं करायचं हे आपल्या हातात आहे. सो हेअर ऑइल करणं स्टार्ट करा. तुमच्या चेहऱ्या इतकीच, कदाचित त्यापेक्षाही जास्त तुमच्या या स्काल्पची, या हेअर्सची काळजी घ्या. कारण की विदाऊट हेअर्स नाही आपला लुक कोणताच चांगला दिसत, हे तर मान्य करायलाच पाहिजे सगळ्यांनी. सो आता मी हेअर ऑइल छानपैकी केलेलं आहे. अजून मी मसाज करेन त्याला 15-1 मिनिटं तरी, हो 10 ते 15 मिनिटं तरी मी त्याला छान मसाज देईन माझ्या बोटांनी, आणि 1 तास तरी ठेवेन, 1 ते 1.5 तास, आणि मग मी वॉश करेन. सो हा होता माझं सिम्पल हेअर ऑइल रुटीन, डिटँगलिंग अँड देन मिक्सिंग 2 ऑइल्स टुगेदर आणि देन अप्लाइंग इट. सो भेटूया नंतर, आणि हेअर ऑइलिंग करत राहा, त्यांना वॉश करत राहा, जे केसांची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. परत भेटूया आपण एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत तुम्ही मला सांगा की अजून कोणत्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा आहे. तोपर्यंत